आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साली झाली होती. त्यामध्ये एससी प्रवर्गातून जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांनी अर्ज भरला होता आणि त्यामध्ये ते नगरसेवक पदावर निवडून आले होते आणि त्यानंतर ते आता उपनगराध्यक्षही झालेले आहेत. त्यांनी एससी 37 या प्रवर्गाचा जात दाखला खोटा आहे, खोटा दाखल केला म्हणून सागर निंबाळकर यांच्या मार्फत आपण जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हरकत नोंदवलेली होती आणि त्या हरकतीमध्ये जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचा एससी प्रवर्गाचा 37 हा दाखला जो आहे तो अवैध ठरवण्यात आलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आपण हा जातीचा दाखला अवैध ठरवला गेल्याने माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांना नगरसेवक पदासाठी अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल माननीय जिल्हाधिकारी यांनी पारित करून जितेंद्र चंद्रकांत रणशूर यांचं नगरसेवक पद जे आहे ते त्यांच्या निकालान्वये अपात्र घोषित केलेले आहे आणि जितेंद्र चंद्रकांत रणशूर नगरसेवक यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने समितीने आदेश केल्याच्या तारखेपासून 6 वर्षाच्या कालावधीसाठी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहे असेही घोषित करण्यात आलेले आहे. हा जो आहे अपात्र घोषितचा जो निकाल आहे तो माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशाच्या विरुद्ध त्यांना हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टातही गेलेले आहेत. हायकोर्टाकडून अद्याप त्यांना कोणताही रिलीफ मिळालेला नाही. त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे. आता याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे की ह्या माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी अपात्र घोषित केलेला आहे, त्यामुळे हा निकाल जो आहे तो राज्य शासनाकडे गव्हर्नमेंट गॅझेट प्रसिद्धीसाठी जाईल. राज्य शासनाने गव्हर्नमेंट गॅझेट हे अपात्रतेचं घोषित केल्यानंतर मग पुढची कार्यवाही होईल. नगरपालिकेलाही आदेश गेले, राज्य शासनालाही आदेश गेले. आता ती जागा गव्हर्नमेंट गॅझेट ऑलरेडी आता ते अपात्र घोषित झाल्यामुळे आता ते महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषद अधिनियमाप्रमाणे आता ते कोणतेही कार्य करू शकत नाही. अपात्र घोषित झाले आहे ते आता कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही.